नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावती जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. पहिल्याच पेरणीत बियाण्याची उगवण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी यावेळी माजी खासदार नवनीत राणा यांच्यासमोर मांडली. पाहणी दरम्यान संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करत नवनीत राणा यांनी बोगस बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना पुढील 8 दिवसात नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक कारवाई त्वरित करण्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्याची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल. या गंभीर प्रकरणाची दखल घेत त्यांनी राज्याच्या कृषी मंत्र्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून परिस्थितीची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष नुकसान भरपाई पॅकेज मंजूर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय प्रत्येक गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या. बोगस बियाण्याचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या ब्लॅक लिस्ट करून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. माजी खासदार नवनीत राणा यांच्या या दौऱ्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शासनाने तातडीने कारवाई करून दोषीवर कठोर पावले उचलावी आणि सर्व शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे. बूस्टर कंपनी जी आहे त्याचं हुतुतू नावाचं सोयाबीनचे जे बीज होते आपले पूर्ण अमरावतीमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालेले. आजही सुद्धा गाडगेनगरमध्येही झाला आणि मागेही गुन्हा दाखल झाले. आज आपण शेतकरीचे शेतातच आलो की खरी पोझिशन काय. पहिले जेव्हा बियाणं दिलं मागच्या वर्षी एवढा चांगला होता बियाणं म्हणतं त्या कंपनीचं की सगळे शेतकऱ्यांमध्ये त्याचा प्रचार झाला. तर मेजॉरिटी पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये त्याचं पूर्ण बी बियाणं त्यांनी घेतले. तर आज घेतले तर 70 ते 80% बी बियाणं चुकीचं निघाला. आणि पहिली पेरणी जी आम्ही केली आमच्या शेतकऱ्यांनी पैसे लावले, मजदुरी गेली, शेतामध्ये पाणी होता तेव्हा आमचं शेतीमध्ये चांगलं फसल निघाली असती. आणि आता दुसऱ्यांदा आम्हाला पेरणी करायची बारी आली. पेरणी केल्यानंतर आज आम्हाला पाऊसची वाट पाहावं लागत आहे. तर मला वाटते पहिली जी पेरणी केली त्याची पूर्ण भरपाई या कंपनीने दिली पाहिजे. पण दुसरी जी पेरणी आम्ही करायसाठी वाट पाहतो आहे आणि आमच्या पेरण्या झाल्याने त्याचे नुकसान त्यांनी दिलं पाहिजे. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणणार आहे की हे अशी जे बोगस कंपनी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला परमनंट ब्लॅकलिस्ट केली पाहिजे. की शेतकरी राजा, आम्ही नेहमी राजाच म्हणतो, त्या शेतकरी राजाच्या शेतामध्ये जर अशी परिस्थिती आली तर शेतकरी राजा फाशीवर जातात. तर अशा बोगस कंपन्यांना पहिले जर आपण सबक शिकवलं तर येणारा भविष्य आमच्या शेतकऱ्यांचं सिक्युअर राहील. ते मेहनत करतात, रात्र राबतात शेतामध्ये आणि पहिली पेरणी झाल्यानंतर किती मेहनत लागते, किती कष्ट लागते, किती पैसा लागते, किती उन्हात रक्ताचं पाणी करावं लागते. आणि ते बी बियाणं जर बोगस निघाला तर शेतकऱ्यांनी जावं कुठे. आणि जेव्हा कंप्लेंट होतात तर कंपनीचे साधारण लोक म्हणतात की आम्ही बाई पोथं घेतले, पॅकेटं घेतले 4, आम्ही ते देऊ. बाकीचा कोण पाहिजे. म्हणून माझी विनंती राहील आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना, जिथे जिथे असे बोगस बी बियाणं देणारे कंपन्या आहे त्यांच्यावर परमनंट ब्लॅकलिस्ट लावा. आणि असे लोक आपल्या महाराष्ट्रात नकोच आहेत जे शेतकऱ्यांना त्रास देते. अशाच अपडेटसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल.